तर नमस्कार सगळ्यांना। आज करणार आहे मस्त असे भटुरे। त्यासाठी मी पाव किलो मैदा घेतलेला आहे आणि ते दही घेतलेलं आहे। आता या मैद्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे। मीठ टाकल्यानंतर यामध्ये आपल्याला एक छोटा चमचा खायचा सोडा घालायचा आहे। नंतर यामध्ये आपल्याला 3 ते 4 चम्मच दही टाकायचं आहे। आता मी इथे 3 चम्मच दही टाकून घेतलेलं आहे आणि हे सर्व साहित्य मिक्स करून घेणार आहे। आता आपल्याला पाणी घालून यामध्ये चांगलं छान मळून घ्यायचं आहे। जसं पुरीला आटा मळतो ना तसंच हे मस्त असं घट्टसर मळून घ्यायचं आहे पीठ। पातळ अजिबात करायचं नाही आहे। आता पहा छान आपला हा गोळा तयार झालेला आहे मळून आणि याला आपल्याला 10 मिनिटं असंच ठेवायचं आहे। आता 10 मिनिटानंतर आता तुमच्यानुसार तुम्ही छोटे मोठे गोळे करू शकता। तर पहा मी ही पुरी लाटून घेते आहे भटुऱ्याची। तेल तापत ठेवलेलं आहे आणि आता तेलामध्ये हा भटुरा मी सोडत आहे। आता पहा किती छान मस्त असा टम्म फुगतोय। तुम्ही असा भटुरा नक्की करून पहा, खूपच टेस्टी लागतो। पहा किती मस्त असा फुगलेला आहे। आता दोन्ही साईडनी छान खरपूस तळून घ्यायचं आहे भटुऱ्याला आपल्या। आणि तुम्ही नक्की करून पहा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक सबस्क्राईब जरूर करा। पहा किती मस्त असे भटुरे तयार झालेले आहेत आणि अजिबात तेल पीत नाहीत हे भटुरे, खूपच छान झालेले आहेत।